महापौर पदासाठी ठाकरेंची शिंदेंना साद। शिंदेंनी ठाकरेंना पाठिंबा द्यावा। भास्कर जाधवांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदे सेनेला स्पष्ट बहुमत मिळालं, मात्र त्यानंतरही महापौर पदावरून रस्सीखेच सुरूच आहे। त्यामुळे राज्यात बेरजेच्या राजकारणाला वेग आलाय। त्यातच ठाकरे सेनेचे नेते भास्कर जाधवांनी बाळासाहेब ठाकरेंच्या वारसाचा मुद्दा उपस्थित करत कट्टर शत्रू असलेल्या शिंदेंना साथ घातली आहे। एवढंच नाही तर मुंबईच्या महापौर पदासाठी एकनाथ शिंदेंनी ठाकरे सेनेला पाठिंबा देण्याचं आवाहन जाधवांनी केलंय। याच वक्तव्यावरून राज्यात एकच खळबळ उडाली आहे। हा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे आणि बाळासाहेबांचे वारसदार असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या म्हणजेच खऱ्या शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे। त्यामुळं आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून आम्ही शिवसेना प्रमुखांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करण्याकरता म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार देतील त्याला आम्ही मदत करू हे सांगण्याचं धाडस एकनाथराव शिंदेने दाखवलं पाहिजे। महापौर निवड करण्याकरता एकनाथरावांनी उद्धव साहेबांना पाठिंबा दिला पाहिजे। जर बाळासाहेबांना मानत असतील तर एकनाथराव शिंदेना ते दातृत्व दाखवावं लागेल। दुसरीकडे भास्कर जाधवांच्या आवाहनानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी राजकारणात काहीही होऊ शकतं असं म्हणत सूचक वक्तव्य केलंय। आता ते दोघं जण एकत्र आलेले, त्याला काय प्रत्येकाचा विचार आहे, कोणी कोणाबरोबर एकत्र राजकारणामध्ये काहीच सांगता येत नाही, कोण कधी कोणाबरोबर जाईल। त्यामुळे भविष्यवाणी मी काही सांगू शकत नाही। आपण बघताय MIM आता कोणाबरोबर युती करते, अमुक पक्ष त्याच्यावर युती करतोय, टमुक पक्ष याच्यावर युती करतोय। त्यामुळे राजकारणामध्ये असं काही कन्फर्म सांगू शकत नाही म्हणून की मैं इसके साथ ही रहूंगा। शिवसेना होतील का हो एकत्र मग? हा, शिवसेना होऊन जातील एकत्र? आणि मी सांगितलं राजकारणात काही होते। आता शिंदे सेनेच्या मंत्र्यानंच ठाकरेंसोबतच्या युतीचे संकेत दिल्यानंतर हा दावा फेटाळून लावण्यासाठी शिंदेंची चांगलीच धावाधाव झाली। तर शिंदेंसोबत युती करण्याइतके आमच्यावर वाईट दिवस आले नसल्याचा खोचक टोला संजय राऊतांनी लगावलाय। मॅन्डेट दिलं होतं जनतेने शिवसेना भाजप युतीला, परंतु सरकार बनवलं बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधातल्या लोकांच्या बरोबर। त्यामुळे आमचा विचार जो आहे, आमची विचारधारा बाळासाहेबांच्या विचारांची, कुठला काय प्रस्ताव, आम्हाला कोणाच्या प्रस्तावाची गरज काय? इथे शिवसेना भाजप युतीचा महापौर महायुतीमध्ये होतोय मुंबईमध्ये। की पक्ष निर्णय घेईल शिंदेचा पाठिंबा घ्यायचा की नाही, काय करायचं यापुढे। येस, शिंदेचा पाठिंबा घेणार नाही। हां, ते हवं की पक्ष विचार करेल की एवढे आजही ती भूमिका आहे। एवढे शिवसेनेवरती वाईट दिवस आलेले नाही। सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही, आम्ही कळवळत नाही। आधीच कल्याण डोंबिवलीत मनसेनं शिंदे सेनेला पाठिंबा दिलाय। त्यामुळे मुंबईत ठाकरे सेना भाजपला पाठिंबा देण्याची चर्चा रंगली होती। मात्र आता ठाकरे सेनेच्या भास्कर जाधवांनीच शिंदेंना साथ घातल्यानं नवं समीकरण तयार होण्याची शक्यता आहे। मात्र शिंदेंनी ठाकरेंना पाठिंबा दिल्यास सत्तेचं समीकरण साधणं शक्य होईल का, पाहूया। सर्वाधिक 89 जागा जिंकलेल्या भाजपच्या हातून सत्ता खेचण्याचा डाव आहे। त्यासाठी शिंदे सेनेचे 29, मनसेचे 6, ठाकरे सेनेचे 65 आणि काँग्रेसच्या 24 जागा, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक आहे। त्यामुळे ठाकरे सेनेकडे 125 इतकं संख्याबळ होऊ शकतं। शिवसेनेच्या फुटीपासून उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर एकनाथ शिंदेच आहेत। मात्र त्या शिंदेंसोबत सत्तेचं समीकरण जुळवण्याबाबत भास्कर जाधवांनी वक्तव्य केल्यामुळं हे शीतावरून भाताची परीक्षा घेण्याचा प्रकार आहे का, अशीही चर्चा रंगली आहे। गिरीश कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।